ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा, PCPNDT ॲक्ट या विषयावरती 18 डिसेंबर रोजी पंचायत समिती श्रीगोंदा या ठिकाणी दक्षता समिती श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा आणि ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा यांच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणजित अकुलवार, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शिका स्त्री जन्माचं स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांकरिया या ठिकाणी उपस्थित होत्या. तसेच सुरोसे मॅडम, जिल्हा समन्वयक, सामान्य रुग्णालय अहिल्यानगर, शैला डांगे, डॉक्टर आकाश कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गाव पातळीवरती यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरती चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावामध्ये सेक्स रेशो चार्ट असावा. मुला-मुलींची जन्माची संख्या यामध्ये किती तफावत आहे हे प्रत्येकाला समजावं, प्रत्येकाचा सहभाग यामध्ये व्हावा, हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तसेच 26 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा आणि आमच्या गावात एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याचा ठराव ग्रामपंचायतनं घ्यावा, अशी माहिती कार्यशाळेच्या माध्यमामधनं देण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, पोलीस कर्मचारी, केंद्र प्रमुख, आशा, गटप्रवर्तक, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय तसेच कर्मचारी श्रीगोंदा, सर्व अधिकारी कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अभिजित तिवाटणे यांनी केलं आहे आणि सूत्रसंचालन प्रसाद टकले यांनी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. सध्या अहिल्यानगरमध्ये तालुका वाईज बेटी बचाव, स्त्री जन्माचे स्वागत करा, PCPNDT कायद्याच्या जागरणविषयीच्या कार्यशाळा चालू आहेत आणि या कार्यशाळेअंतर्गत गाव पातळीवर एक ग्राम समितीची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई, आशा हेल्थ वर्कर अशांचा समावेश आहे आणि या समितीला सक्षम करण्यासाठी, या समितीचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक तालुका वाईज या कार्यशाळा संपन्न होत आहेत आणि आज इथे श्रीगोंदा तालुक्याची कार्यशाळा घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आज उपस्थित असणाऱ्या सर्वांना की गाव पातळीवर आपण काय केलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन करत असताना की प्रत्येक गावामध्ये एक सेक्स रेशोचा चार्ट असला पाहिजे आणि सर्व गावकऱ्यांना ज्या माध्यमातून माहिती मिळेल की आपल्या गावामध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे, त्याच्यामध्ये किती तफावत आहे, हा प्रश्न किती मोठा आहे हे प्रत्येकाला समजून प्रत्येकाचा सहभाग याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. आता 26 जानेवारी येऊ घातलेली आहे, त्यानिमित्ताने ग्रामसभा घेणं, ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेणं, आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ अशा प्रकारचा ठराव अपेक्षित आहे. त्याविषयी गावकऱ्यांना माहिती दिलेली आहे आणि सोबतच ANC ट्रॅकिंग म्हणजे की ज्या गरोदर माता आहेत आणि ज्या गरोदर मातांना आधीच्या मुली आहेत अशा मातांना अधिक जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असताना आरोग्य सेवेची सर्व साधनं सुविधा उपलब्ध करून देत असतानाच आपल्या आशा ताई आहेत किंवा ANM ताई आहेत यांच्या माध्यमातून अशा मातांची मैत्री करणं आणि त्याला ANC ट्रॅकिंग असं म्हटलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये 1000पेक्षा जास्त माता आहेत की ज्यांना आधीच्या मुली आहेत आणि आत्ता त्या परत गर्भवती आहेत. तर अशा महिलांना चा सामूहिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम घेऊन त्यांना गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे देणं आणि मुलगा असो किंवा मुलगी असो दोन्ही बाळांचं कसं स्वागत करायचं याविषयीचं संस्कार निर्माण होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा आज इथे घेण्यात आली. याच्यामध्ये सामूहिक शपथसुद्धा घेण्यात आली आणि याच कार्यशाळेमध्ये आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मांडवगण नावाचं गाव आहे की जिथे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा सुरुवात इथे झालेली आहे. म्हणजे 8वा फेरा 2007ला हा एक विचार माझ्या मनात आला आणि मांडवगणमध्ये त्यावेळेस सामूहिक विवाह सोहळा होत होता. हा विचार जेव्हा मी मांडला तेव्हा गावकऱ्यांनी याचं स्वागत केलं आणि देशातला पहिला 8वा फेरा हा
मांडवगण गावामध्ये श्रीगोंदा तालुकामध्ये संपन्न झाला आणि त्या गावाचे आज जे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते त्यांचा सन्मानसुद्धा आजच्या या सभेमध्ये करण्यात आलेला आहे. 7 फेरे म्हणजे पती आणि पत्नीने दिलेली एकमेकांना वचनं असतात. त्यामध्ये एक 8वा फेरा म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं स्वागत करू, तिला शिकवू, तिला वाढवू आणि तिला तिच्या पायावर उभं करू, अशा त्या 8व्या फेऱ्याचा अर्थ आहे. त्याचा मंत्र आहे की लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेरा घेऊन ज्याची सुरुवात मांडवगण श्रीगोंदा तालुक्यातून झाली आणि पूर्ण देशामध्ये ती पसरली आणि आजच्या घडीला 11,500 पेक्षा जास्त 8वे फेरे घेण्यात आले वधूवरांच्या माध्यमातून आणि त्यांच्यामध्ये झालेला सकारात्मक बदल हे आपण पाहिलेला आहे. तर अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा आहेत या पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका वाईज घेण्यात येत आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सगळीकडे चांगल्या प्रकारे यश मिळत आहे आणि नक्कीच आपल्या जिल्ह्याची ही जे लिंग गुणोत्तर आहे, सेक्स रेशो आहे, याच्यामध्ये नक्की प्रगती होईल अशी आशा मला वाटते. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.